आणि आता बातमी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। एनडीएच्या राधाकृष्णन यांच्या विरोधात काँग्रेसने मतांच्या खेळी करण्याचा प्रयत्न केलाय। इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उमेदवार आहेत, तर इकडे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पाहूया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रामधील मतांची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांवर सोपवण्यात आली आहे। त्यासाठी फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या प्रमुखांना फोनाफोनी सुरू केली। एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत। तर इकडे राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी फोन करून मतांसाठी विनवणी केली असा टोला लगावलाय। तुमची चर्चा केली काही? हो, फडणवीसांचा फोन आला होता। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहे। त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील, त्यांचं कामच आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ते प्रगल्भतेचं लक्षण आहे, मजबूत लोकशाहीचं लक्षण आहे। आणि उपराष्ट्रपतीसारख्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाचं समर्थन मिळवणे याकरता मला वाटतं यात काही वावगा नाही। बोललं असेल तर पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांची मतं घ्यायचा? यामध्ये जी लोकशाही तयार होते, यामध्ये जे वातावरण तयार होते ते खेडीमेडीचं वातावरण तयार होते, आणि त्या खेडीमेडीच्या वातावरणातून निवडणुका होणे कधी चांगलं असतं। उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात, आणि सध्याचं संख्याबळ पाहिलं तर लोकसभेचं संख्याबळ 543 आहे, त्यापैकी एक जागा रिक्त आहे, म्हणजे 542 खासदार आहेत। राज्यसभेचे 245 खासदार आहेत, त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण मतदार आहेत 782, आणि जिंकण्यासाठी 391च मतं हवीत। भाजप आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत, म्हणजे 422 खासदार एनडीएकडे आहेत। पण गुप्त मतदान असल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते। काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असे मिळून 312 खासदार आहेत, आणि 48 खासदार तटस्थ, म्हणजे एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाहीत। हीच मतं निर्णायक ठरू शकतात। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनेही खेळी करून सत्ताधारी पक्षातील मित्र पक्षांना बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला। कारण काँग्रेसने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी दिली। त्यांचा जन्म मूळच्या आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यामधला आहे, आणि सध्या हा जिल्हा तेलंगणात आहे, म्हणजे आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांशी सुदर्शन रेड्डींचा समावेश आहे। आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंच्या टीडीपीचं सरकार आहे, आणि ते केंद्रात एनडीएत आहे। चंद्राबाबू यांच्याकडे लोकसभेचे 16 आणि राज्यसभेचे 2 असे एकूण 18 खासदार आहेत। तर आंध्रात जगनमोहन रेड्डींची वायएसआर काँग्रेस विरोधी पक्षात आहे, ते केंद्रात तटस्थ आहेत, आणि त्यांच्याकडे लोकसभेचे 4 आणि राज्यसभेचे 7 असे 11 खासदार आहेत। इकडे तेलंगणामध्ये केसीआर यांची बीआरएस विरोधी पक्षात आहे, आणि राज्यसभेचे 4 खासदार आहेत। त्यामुळे केसीआर, चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी धर्मसंकटात आहेत, कारण सुदर्शन रेड्डींचं या दोन्ही राज्यांशी थेट कनेक्शन आहे। म्हणजेच आंध्र आणि तेलंगणात 33 खासदार आहेत, त्यामुळे चंद्राबाबू, जगनमोहन आणि केसीआर काय करतात यावर फार काही अवलंबून आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पक्षांना व्हीप जारी करता येत नाही, तसंच बॅलेटनं गुप्त मतदान असल्यामुळे, आणि त्यातही सत्ताधारी एनडीए मधल्याच मित्र पक्षांना बुचकळ्यात टाकणारे उमेदवार इंडिया आघाडीनं दिल्यामुळे निवडणूक रंजक होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।